आज आहे गुरुवारचा तिसरा दिवस आणि आज आम्हाला तुळजापूरला जायचं होतं. त्याच्यामुळे मी लवकर पूजा मांडून घेतली आणि पूजा वगैरे सगळं आवरून आम्ही 4 वाजता आता तुळजापूरला निघणार होतो. हॅलो गाईज, कसं आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. तर आज आम्ही चाललो आहे देवदर्शनाला आणि आत्ता वाजले आहेत 3:30. तर आत्ता आम्ही एक अर्ध्या तासामध्ये निघतो आहे. 4 वाजेपर्यंत निघेल. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत देवदर्शन करा. 4 म्हणता 4:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे आणि जाता जाता भाऊ आणि भाऊजे पण येणार आहेत. आम्हीच त्यांच्यासोबत चाललेलो आहेत कारण मम्मीचं खूप दिवसापासून चाललं होतं तुम्ही सगळे जाऊन या म्हणून. तर घर आता मम्मीचं इथून जवळच आहे, तर जाता आता त्यांना घेतोय आणि मग पुढे जाईल. तर आम्ही आलो आहे तिथं. पुढे तू कुठं बसला बाळा? कुठं बसला? गाडी चालवणार आहेस तू? आपण सिंगापूरला नाही, आपण तुळजापूरला चाललोय. आम्ही त्यांच्या घरातून बसल्यापासून चाललं आहे की सिंगापूरला चाललोय कारण त्याची दुसरी आत्तू सिंगापूरला गेलेली आहे, तर त्याला असंच वाटतं की आपण पण सिंगापूरला चाललो आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि हिवाळ्यामध्ये एवढा अंधार पडतोय. 6 वाजताच किती अंधार पडतोय, असं वाटते रात्रीचे 9-10 वाजलेले आहेत. गाडी कशी वाटते? सगळं अंधार झालंय ना, आता दिसत नाही ना काहीच. गाडी दिसते आणि फक्त गाडी दिसते, लाईट नाही दिसत आहे. फक्त गाडी दिसते ना. आता काय करायचं मग? अंधार दिसतोय सगळं आहे ना. मग आता काय करायचं बाळा? मित्रांशी बरोबरच्या तर काही गप्पा संपणार नाहीयेत आणि आम्ही आता 6:30 वाजता उतरलो आहे कॉफी घ्यायला, कारण थंडी पण वाजत होती. म्हटलं कॉफी घेऊन मग पुढे जावं. आम्ही आलो आहे जवळ. तर आता रात्रीचे 9:30 झाले आहेत आणि उपवास पण सोडायचा आहे आणि हॉटेलमध्ये जेवणासाठी उतरलोय.
आम्ही आता आलो आहेत महाराज चौकमध्ये. तर ते पुजारी काकांना फोन केला होता आम्ही, तर त्यांनी आम्हाला इथं येऊन थांबायला सांगितलं आणि आता ते समोरून येत आहेत, त्यांनाच घेऊन आम्ही पुढे जाईल. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस त्यांनी राहण्याची वगैरे चांगली सोय दिली होती आणि देवदर्शन पण चांगलं झालं होतं आमचं. त्याच्यामुळे मग यावेळेस पण आम्ही त्याच पुजारी काकांना फोन केला. रूम पाहिली आम्ही गेल्यानंतर. तर ही रूम आम्हाला छान वाटली कारण आम्ही इथं 5 जणं झोपू शकत होतो. एक गादी मागवली तर खाली एक जण झोपेल आणि 5 जणं कम्फर्टेबल झोपू शकत होतो. त्याच्यामुळे आम्ही ही रूम घेतली आणि सकाळी 6 वाजता ती पुजारी काकांनी सांगितलं होतं की दर्शनाला 6 वाजता या. त्याच्यामुळे आमची झोपण्याची तयारी चालली होती कारण सकाळी 3:30ला उठून सगळ्यांच्या आंघोळ्या करून आम्हाला आवरून जायचं होतं. आणि आता आम्ही 5 वाजले आहेत सकाळचे. 5 वाजता सगळेजण निघालो आहेत. काय घ्यायचं? साडेवर यायचे. ओटीचं सामान घेऊन आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये. फोटो बिटो थांबतील ते पुढे तसे दह्याचा अभिषेक दुधाचा थांबा. सकाळी लवकर आल्यामुळे इथे जास्त गर्दी नव्हती, पण इथून आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. गाभाऱ्यात येऊन थांबलो होतो आणि अभिषेक करायचा होता आम्हाला. त्याच्यामुळे पुजारी काकांनी सांगितलं की 7 वाजता अभिषेक आहे, तर तोपर्यंत एक 15 मिनटं थांबावं लागेल. त्याच्यामुळे आम्ही गाभाऱ्यात थोडं थांबलो होतो. दर्शन आमचं झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहे. तर दर्शन झाल्यानंतर आरती झाल्यानंतर आम्ही इथे मिठापिठा आणि परड्या भरल्यात.
आमचं दर्शन वगैरे 7:30लाच झालेलं आहे आणि 7:30ला एवढी गर्दी झालेली आहे. बरं झालं आम्ही लवकर आलो, त्याच्यामुळे आमचं दर्शन छानपैकी झालेलं आहे. आणि आता इथून पुढे खूप गर्दी राहणार आहे. आज शुक्रवार होता आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो आहेत पुजारी काकांच्या घरी जेवण करायला. इथे आम्ही देवीचा प्रसाद घेतला आणि प्रसाद घेऊन परत पुढच्या मार्गाला निघालो. आता आम्ही येडाईला जाणार आहे, कारण तुळजापूर केल्यानंतर येडाई पण करायची असते. त्याच्यामुळे आम्ही तुळजापूरच्या आईचं दर्शन घेतलं आणि आता येडाईला आलेलो आहे. हा ना. जवळजवळ मी येडाईला 5-6 वर्षापूर्वी आले होते. त्यावेळेस असं काही नव्हतं, तर आम्ही खालच्या खालीच दर्शन घेतलं होतं. आता सुधारणा भरपूर केलेली आहे. छान दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आता आम्ही घरी निघालो आहेत. जेवण केल्यानंतर आम्ही घरी गेलो. सो चलो बाय, गुड नाईट, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग.